among us. आणि त्यावेळेस आपल्याला आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्याची संधी असते. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. We got the chance to welcome Jesus among us. आणि आपल्याला ते एक संधी मिळते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्याची. Hallelujah. Hallelujah. I don't want to miss this opportunity to welcome Jesus. आणि मला ख्रिस्त येशूचं स्वागत करण्याची जी संधी आहे ती गमवायची नाही. Hallelujah. Hallelujah. So whenever you miss church, म्हणून ज्या वेळेस तुम्ही चर्च मध्ये यायचं टाळता, you are missing that opportunity to welcome Jesus. त्यावेळी तुम्ही येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्याचं गमावून बसता. Hallelujah. 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 Welcoming Jesus means what? बघा, ख्रिस्त येशूचं स्वागत करणं म्हणजे काय? Welcoming that God who is creator one, who is almighty God. त्या देवाचं स्वागत करणं जो देव सनातन आहे, जो एक निर्माण करता परमेश्वर आहे. Hallelujah. Hallelujah. Don't think simple to welcome Jesus. बघा, ख्रिस्त येशूचं स्वागत करणं हे सहजरित्या घेऊ नका. This is so big thing. ही खूप मोठी गोष्ट आहे. God has given that opportunity to you and me. आणि देवाने स्वतः ती संधी तुम्हाला आणि मला दिलेली आहे. That beggar, his name was Bartimaeus. आणि जो बार्तिमेय भिकारी होता, तो भिकारी what he did, he received Jesus as a welcome in his life. आणि त्यानं काय केलं? त्यानं त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूचं स्वागत करण्याच्या द्वारे येशूला स्वीकारलं. That means he was welcoming Jesus in his life. तो ख्रिस्त येशूचं त्याच्या जीवनामध्ये स्वागत करत होता. How he was welcoming Jesus in his life? तो येशूचं स्वागत त्याच्या जीवनामध्ये कसं करत होता? Through crying. ओरडण्याच्या द्वारे. When he heard Jesus is going through this way, आणि ज्यावेळेस त्यानं ऐकलं की या मार्गातून येशू ख्रिस्त जात आहे, immediately he was crying loudly. आणि त्यावेळेला तो त्या क्षणाला मोठ्याने ओरडायला लागला. Thousands people they were following Jesus. हजारो लोक होते ख्रिस्त येशूच्या मागे चालत होते त्यावेळेला. They were going after Jesus. आणि ते येशूच्या मागे चालत होते. He was in crowd of 1,000 people. तो हजारो लोकांचा समुदाय होता. But he didn't miss that opportunity to welcome Jesus in his life. पण बार्तिमेयने ती एक संधी जी होती ती गमावली नाही ख्रिस्त येशूच्या जीवनामध्ये स्वागत करण्याची. What happened? काय घडलं? When he was welcoming Jesus through crying, आणि ज्यावेळेस त्या बार्तिमेयने ओरडण्याच्या द्वारे त्याला आवाज देऊन ख्रिस्त येशूचं स्वागत केलं, people they were shouting upon him. लोक त्याला येऊन ओरडायला लागले. Hey, don't speak loudly. ते लोक त्याला म्हणायला लागले, असं त्या येशूच्या नावामध्ये ओरडू नको. Hey, you are beggar. तू भिकारी आहे. Jesus, he will not listen your voice. आणि म्हणून येशू ख्रिस्त तुझा आवाज सुद्धा ऐकणार नाही. There are thousands people who they are following Jesus. आणि त्या ठिकाणी हजारो लोक येशूच्या मागे चालत आहेत. Why you are crying? आणि तू कशाला ओरडत You आहे? are just beggar. तू तर एक फक्त भिकारी आहे. He will not listen your voice. येशू ख्रिस्त तुझा आवाज ऐकणार सुद्धा नाही. But let me tell you one thing. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. I don't know who are you. मला माहित नाही तुम्ही कोण आहात. Are you beggar or are you rich person? तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही भिकारी असाल, Are you black or you are fair? तुम्ही गोरे असाल, तुम्ही काळे असाल. I don't know who are you. मला माहित नाही तुम्ही कोण आहात. But let me tell you. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. Today, आज you have got opportunity to welcome Jesus in your life. तुम्हाला आज एक संधी मिळालेली आहे तुमच्या जीवनामध्ये येशूचं स्वागत करण्याची. That beggar was welcoming Jesus in his life. तो भिकारी त्या ठिकाणी येशूचं स्वागत त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये करत होता. Before welcoming Jesus in his life, he was a beggar. आणि येशूचं त्याच्या जीवनामध्ये स्वागत करण्याच्या अगोदर तो एक भिकारी होता. Just beggar. फक्त एक भिकारी होता. His identity was a beggar. आणि त्याची एक ओळख होती. भिकारी ही एक त्याची ओळख होती. Before welcoming Jesus in his life. हे त्याच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याच्या अगोदरचं होतं. But after welcoming Jesus in his life, पण येशू ख्रिस्ताला जीवनामध्ये स्वीकारल्याच्या नंतर किंवा त्याचं स्वागत केल्याच्या नंतर Jesus heard his voice येशूने त्याचा आवाज ऐकला. among 1,000 people. हजारो लोकांमध्ये सुद्धा त्याचा आवाज ऐकला. People said to that beggar, Jesus will not listen your voice. लोक येऊन त्याला म्हणाले, येशू तुझा आवाज ऐकणार नाही. But listen, Jesus listened that voice only, which voice come through the bottom of heart. पण त्या हजारो लोकांमध्ये सुद्धा येशूने तोच आवाज ऐकला जो अंतःकरणातून येत होता. Jesus heard his voice. येशू ख्रिस्ताने त्याचा आवाज ऐकला. Jesus received his welcoming voice. आणि जे स्वागत करण्याची जी विनंती होती, जो आवाज होता, येशू ख्रिस्ताने तो ऐकला, तो स्वीकारला. Jesus heard his request of welcome. आणि
स्वागत करण्याची विनंती येशू ख्रिस्ताने त्याची ऐकली. And Jesus said, आणि येशू ख्रिस्त म्हणाला, hey, bring that person to me. तो लोकांना म्हणाला, जा आणि त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या. In 1,000 people, he heard the voice of that beggar. हजारो लोकांमध्ये एका भिकाऱ्याचा येशूने आवाज ऐकला. There is a crowd around you and me. आपल्या भोवती सुद्धा भरपूर मोठा असा गोंधळ आहे, भरपूर मोठा असा समुदाय आहे. Don't think, when I cry, will Jesus listen my voice? असा विचार करू नका की ज्यावेळेस मी येशूला आवाज देईन, काय येशू माझा आवाज ऐकेल काय? Yes, he is ready to listen your voice. होय, तो तयार आहे तुमचा आवाज He ऐकण्यासाठी. is always ready to listen तो our voice. नेहमी तुमचा आवाज ऐकण्यासाठी तयार असतो. He is always ready to listen our that voice of request. आपल्या विनंतीचा आवाज ऐकण्यासाठी, आपली विनंती ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. He heard that beggar's voice. त्याने त्या भिकाऱ्याचा आवाज ऐकला He said, bring him to me. आणि येशू म्हणाला, त्या भिकाऱ्याला, त्या व्यक्तीला माझ्याकडे घेऊन या. Hallelujah. That means what? म्हणजे काय? That beggar was requesting Jesus, please welcome in my life, welcome in my life. तो जो भिकारी होता तो येशूला त्याच्या आवाजाच्या द्वारे विनंती करत होता की माझ्या जीवनामध्ये ये, मी तुझं स्वागत करतो. Yes, please come in my मी life. विनंती करतो माझ्या जीवनामध्ये ये. Because that beggar, he knows when Jesus enter in his life should change. कारण त्या भिकाऱ्याला एक गोष्ट मात्र माहित होती की ज्या वेळेस येशू माझ्या जीवनामध्ये येईल, ज्यावेळेस मी त्याचं स्वागत करेन आणि येशू माझ्या जीवनामध्ये येईल, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून माझं जीवन बदलून जाईल. Hallelujah. 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 And what happened? आणि काय झालं त्या ठिकाणी? Jesus asked him, येशूने त्याला विचारलं, why you are welcoming me in your life? तू तुझ्या जीवनामध्ये मला, माझं स्वागत का करत आहेस? What you want from me? तुला माझ्यापासून काय पाहिजे? What you want? तुला काय पाहिजे? See, among the crowd of 1,000 people, Jesus is asking only that beggar, what you want? खूप महत्वाची गोष्ट आहे. हजारो लोकांच्या त्या समुदायामध्ये सुद्धा येशूने एका भिकाऱ्याला विचारलं की तुला माझ्यापासून काय पाहिजे? He doesn't ask to 1,000 people, but he asks just that beggar. येशूने हजारो लोकांना विचारलं नाही तुम्हाला काय पाहिजे, फक्त त्या एका भिकाऱ्याला विचारलं तुला माझ्यापासून काय पाहिजे. When you welcome Jesus in your life, ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये स्वीकाराल, त्याचं स्वागत कराल, he will also ask you what you want, my dear son, my daughter, from me. येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला सुद्धा विचारेल, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुली, तुला माझ्यापासून काय पाहिजे? Jesus asked that beggar. येशूने त्या भिकाऱ्याला विचारलं. He said, I want my eyes. तो भिकारी म्हणाला, मला माझी दृष्टी पाहिजे, मला माझे डोळे पाहिजे. Because he was blind. कारण तो अंधळा होता. He said, I want my eyes. तो म्हणाला, मला माझी दृष्टी पाहिजे. Jesus said, येशू त्याला म्हणाला, receive your eyes as your faith. तुझ्या विश्वासानुसार तू तुझी दृष्टी पुन्हा प्राप्त करून घे. Immediately his eyes opened. म्हणजे त्या क्षणाला वचन सांगतं त्याचे डोळे उघडले गेले. He was blind before welcoming Jesus. येशू ख्रिस्ताचं स्वागत करण्या अगोदर तो आंधळा होता. Because of that blindness, he was beggar before welcoming Jesus. आणि त्या आंधळेपणामुळेच तो एक भिकारी होता, जे येशू ख्रिस्ताला त्यानं स्वागत करण्याच्या अगोदरचं हे त्याचं जीवन. But when Jesus entered in his life, पण ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या जीवनामध्ये आला, after welcoming, येशूचं स्वागत केल्याच्या नंतर first Jesus break that curse of blindness. सर्वात अगोदर आंधळेपणाचा जो शाप आहे येशूने तो तोडून टाकला. Jesus break that curse of beggarness. येशूने तो भिकारीपणाचा जो शाप आहे तो तोडून टाकला. If you welcome Jesus today in your life, जर तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये येशूचं स्वागत कराल, Jesus will do same with you. येशू त्याच गोष्टी आज तुमच्या सोबत सुद्धा करेल. He will break the curse of blindness. तो आंधळेपणाचा शाप तोडून टाकेल. Which blindness? कोणत्या प्रकारचा आंधळेपणा? Spiritual blindness. आत्मिक रीतीने आंधळेपणा. You can see your life easily. तुम्ही तुमचं जीवन बघू शकता, तपासू शकताय. Where I'm going. मी कुठे जात आहे. And next thing he will do, दुसरी गोष्ट तो करेल, he will break the curse of beggarness, means curse of poorness. तो त्या भिकारीपणाचा शाप तोडून टाकेल. म्हणजे काय? तो त्या गरिबीचा शाप तोडून टाकेल. Hallelujah. And from today your situation will change. आणि आजपासूनच तुमची परिस्थिती बदलली जाईल. Not from tomorrow, from today. परवा नाही, आजपासूनच हे घडली. Coming in church, don't think simple. म्हणून चर्च मध्ये येणं हे असं सोपं घेऊ नका. Listening the word of God,
Don't think simple. देवाचं वचन ऐकणं याला सहजरित्या घेऊ नका. This is so हे important. खूप महत्वाची गोष्ट आहे. Hallelujah. Hallelujah. That's why don't miss church. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, चर्च मध्ये यायचं सोडू नका. Tell your neighbor, शेजाऱ्याला सांगा, please don't miss church. मी विनंती करतो, चर्च मध्ये यायचं सोडू नका. Don't miss church. चर्च मध्ये यायचं सोडू नका. Tell your neighbor, look into his eyes. शेजाऱ्याकडे बघा, त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांगा, चर्च मध्ये यायचं सोडू नका. Shout on him. त्याला ओरडा, तुम्ही मोठ्याने ओरडलं तरी चालेल. Hallelujah. When we gather in church, ज्यावेळेस आपण या मंडळीमध्ये चर्च मध्ये एकत्रित येत असतो, we get the opportunity to welcome Jesus in our life. आपण त्या वेळेला एक संधी मिळवत असतो आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूचं स्वागत करण्याची. Hallelujah. Hallelujah. So I don't want to miss this opportunity. म्हणून मला ही संधी कधी गमवायची नाही. You think about yourself. तुम्ही तुमच्या विषयी स्वतः विचार करा. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Glory to God. देवाची महिमा असो. Hallelujah. Hallelujah. It was not my subject. हा आज माझा विषय नाही, Holy Spirit, He pushed me to speak this with you. पण पवित्र आत्मेनं हे मला सांगण्यासाठी भाग पडलं तुम्हाला. Hallelujah. Hallelujah. Are you understood? तुम्हाला समजलंय का? You understood? तुम्हाला समजलंय? Whoever understood, just lift up your hands कोणाकोणाला समजलंय फक्त हात उंच करा. and say, Thank you, Jesus. म्हणा, धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You give opportunity तू संधी दिली today आज to attend आज your church. तुझं चर्च उपस्थित, तुझ्या चर्च मध्ये उपस्थिती राहण्याची तू मला संधी दिली. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. So always pray, Jesus, please help me to attend church. म्हणून नेहमी ही प्रार्थना करत राहा की येशू, मी विनंती करतो, मला मदत कर चर्च मध्ये येण्यासाठी, चर्च मध्ये उपस्थित राहण्यासाठी. Because this is my personal experience. कारण हे मी तुम्हाला सांगतो, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. When I was new like as you, ज्यावेळेस मी तुमच्यासारखंच नवीन होतो, when I was received Jesus आणि ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं in my होतं, life, माझ्या जीवनामध्ये मी त्याला स्वीकारलं होतं, I didn't miss that opportunity to attend church. मी चर्च मध्ये येण्याची जी संधी आहे ती कधीच गमावली नाही. But when I was attending church, पण ज्यावेळेस मी चर्च मध्ये येत होतो, actually I didn't know I was going up every step. मला हे माहित नव्हतं, पण मी एक एक पायरी पुढे जात होतो. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. In spiritual life, in blessing. आत्मिक जीवनामध्ये आणि आशीर्वादामध्ये मी एक एक पायरी पुढे जात होतो. That's why when we attend church, when we hear word of God, म्हणून ज्या वेळेस आपण चर्च मध्ये येत असतो, आपण देवाचं वचन ऐकत असतो, God is promoting us in spiritual, in health, in blessing. आणि त्या वेळेस देव आपल्याला आत्मिकरित्या त्या आरोग्यामध्ये, त्या आशीर्वादामध्ये आपल्याला एक एक पायरी पुढे घेऊन जात असतो. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Are you getting this? मला समजत आहे काय? Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. That's why when you come to attend church, म्हणून ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येत असता, be happy. त्यावेळेस तुम्ही आनंदी असत जा, Be happy. आनंदी राहत जा. Hallelujah. Hallelujah. Because that is our time of promotion. हीच आपली वेळ असते, त्या एक एक पायरी पुढे जाण्याची, आपली भरती होण्याची. Hallelujah. Hallelujah. So today is the time of our promotion. म्हणून आज सुद्धा ती एक संधी आहे, ती वेळ आहे, एक एक पायरीच्या आशीर्वादामध्ये जाण्याची. Hallelujah. Hallelujah. Okay. We'll read the word of God. या आपण देवाचं वचन वाचूयात. Just we sing one stanza of song. Just close your eyes. आपण एका गाण्याचा एक कडू आपण पुन्हा एकदा या ठिकाणी बघणार आहोत. सर्वजण आपण डोळे बंद करूया त्यावेळेला. When I was coming from home to church, आणि ज्यावेळेस मी घरातून चर्च मध्ये येत होतो, Holy Spirit was putting His word in my heart.
पवित्र आत्मा त्याचं वचन, त्याचे शब्द माझ्या हृदयामध्ये तो टाकत होता. He was pushing me to sing those words. मला ते गाणं, ते गीत, ते शब्द या ठिकाणी म्हणण्यासाठी तो मला उत्तेजना देत होता. Yes, it is in English. ते इंग्रजी भाषेतून आहे. You just try to understand. तुम्ही फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. Yeah. Shankar Dada will translate that song also. Ori bahila rakha shamala baba. Just close your eyes. फक्त डोळे बंद करा. Don't look here and there. इकडे तिकडे पाहत बसू नका. See, we are in the presence of Almighty God. पहा, आपण सनातन देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. We are in the glory of Heavenly Father. आपण त्या स्वर्गीय पित्याच्या महिमेमध्ये उपस्थित आहोत. And Holy Spirit, He revealed that glory of God. आणि पवित्र आत्मा त्या देवाची महिमा या ठिकाणी प्रगट करेल. Yes. The presence of Holy Spirit is among us right now. आणि पवित्र आत्म्याची उपस्थिती आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. Through this song, या गाण्याच्या द्वारे we will request Holy Spirit to make us like a Jesus. आपण पवित्र आत्म्याला विनंती करणार आहोत, मला येशू ख्रिस्तासारखं तू बनव. Oh Jesus, hallelujah. Oh Shabandira kahila rabari kahila raba Shabandira babari. Oh rabari kahila raba Shabandira babari kahila raba toruko babari. Oh hallelujah. Oh Jesus. Oh hallelujah. Shabandira babari kahilo raba Shabandira babari kababari babari. Oh Holy Spirit, Lord, make me like a Jesus. मला येशू सारखं बनव. Oh Holy Spirit, ओ पवित्र आत्मा, make me humble like a Jesus. येशू सारखं नम्र बनव. Holy Spirit, Lord, पवित्र आत्मा प्रभू, make me humble like a Jesus. येशू सारखं मला नम्र बनव. Oh Holy Spirit, Lord, पवित्र आत्मा प्रभू, fill me with the nature of Jesus. येशूच्या स्वभावाने भर. This is my request today. आज ही माझी विनंती आहे. Fill me with the nature of Jesus. येशूच्या स्वभावाने भर. Oh Holy Spirit, पवित्र Lord, आत्मा प्रभू, make me humble like a Jesus. मला येशू सारखं नम्र बनव. Fill me with the love of येशूच्या Jesus. प्रेमाने भर. Fill me with the love of येशूच्या Jesus. प्रेमाने भर. Oh Holy Spirit, Lord, ओ पवित्र आत्मा प्रभू, make me humble like a मला Jesus. येशू सारखं नम्र बनव. Oh Holy Spirit, Lord, पवित्र आत्मा प्रभू, fill me with the nature of मला Jesus. येशूच्या स्वभावाने भर. Oh Holy Spirit, Lord, ओ पवित्र आत्मा प्रभू, make me humble like a मला येशू Jesus. सारखं नम्र बनव. Use me for the glory of Heavenly Father like मला a स्वर्गीय पित्याच्या Jesus. महिमेसाठी उपयोगामध्ये आण. Use me for the glory of Heavenly Father. मला स्वर्गीय पित्याच्या महिमेसाठी उपयोगात आण. As जसं Jesus. येशू ख्रिस्तासारखं, As Jesus. येशू ख्रिस्तासारखं. Oh Holy Spirit, Lord, पवित्र आत्मा प्रभू, make me humble like a मला येशू Jesus. सारखं नम्र बनव. This is my request today. आज ही माझी विनंती आहे. This is my prayer today. आज ही माझी प्रार्थना. I don't want anything from you. मला
तुझ्यापासून इतर काही नको. Just grant this my prayer today. फक्त आजी माझी प्रार्थना स्वीकार कर. Oh Lord, Holy Spirit, ओ पवित्र आत्मा प्रभू, make me humble like a मला येशू Jesus. सारखं नम्र बनव. Amen. Amen. Say Amen. Amen. Say Amen. Amen. Say Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Jesus is model for you and me. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक आदर्श आहे. He is a hero for you and me. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक हिरो आहे. So you pray this prayer every day. म्हणून ही जी प्रार्थना आहे तुम्ही रोज त्याच्याकडे सादर करा. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. When you pray this prayer, ज्यावेळेस तुम्ही ही प्रार्थना कराल when the nature of Jesus will come inside of आणि you, ज्यावेळेस तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव उतरून येईल, if you filled with the love of Jesus, आणि जर ज्यावेळेस तुम्ही देवाच्या प्रेमाने भरून जाल, automatically you will go up in spiritual life. आपोआप आत्मिकरित्या तुम्ही एक एक पायरी पुढे जाल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. And all things what you want you will get easily. आणि ज्या काही तुम्हाला सर्व गोष्टीची गरज आहे, तुम्हाला पाहिजे त्या तुम्हाला आपोआप भेटून जातील. You will not struggle. तुम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागणार You नाही. will get easily. तुम्हाला त्या लगेच भेटून जातील. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Okay, we read the word of God. Last Sunday we will read that word. आणि गेल्या रविवारी आपण ते वचन ते शब्द आपण वाचलेलं आहे. Turn the book of John chapter 5 योहानकर शुभवर्तमान याचा 5वा अध्याय and read from verse 41 आणि वचन 41 पासून to 47. ते 47 पर्यंत आपण वाचणार. योहानकर शुभवर्तमान 5वा अध्याय वचन 41 ते 47. If you find that verse, जर तुम्हाला ते वचन भेटलेलं आहे, you can read loudly. तुम्ही मोठ्याने वाचू शकता. मी माणसांपासून गौरव घेत नाही. Listen. You find? तुम्हाला भेटलेला आहे का बाकीच्यांना? योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय वचन 41 41 to 47. 41 ते आपण 47 वाचणार आहोत. Okay, you find? तुम्हाला भेटलेला आहे? All of you find? Shake your सर्वांना hand. भेटले? ज्यांना भेटले हात हलवा, हात वर करून दाखवा. Hallelujah. Okay, Shankar Dada will read now. हे आपण आता वाचणार आहोत. Listen carefully. काळजीपूर्वक आहे का? येशू यहुद्यांच्या द्वेषाचे खरे कारण सांगतो. मी माणसांपासून गौरव घेत नाही. See what Jesus he said, I do not receive honor from men, honor from people. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी माणसांकडून गौरव घेत नाही. That means he is saying, I am not hungry to receive honor from people. याचा अर्थ तो म्हणत आहे की लोकांपासून प्रशंसा करून घेण्यासाठी, त्यांच्याकडून गौरव करून घेण्यासाठी मी भुकेलेलो नाही. He is saying, I don't like to receive honor from people. तो या ठिकाणी म्हणत आहे मला लोकांपासून प्रशंसा घेण्यासाठी आवडत नाही. That means he is saying, I am not seeking to receive honor from people. याचा अर्थ तो हे म्हणत आहे की मी लोकांकडून आदर करून घेण्यासाठी, गौरव करून घेण्यासाठी मी त्यांना शोधत नाही. See, this is problem with each and every person. बघा, हा प्रत्येक व्यक्तीचा हा एक प्रॉब्लेम आहे, समस्या आहे. Don't say I am not that person. असं म्हणूच नका की मी तो व्यक्ती नाही. Everybody like to receive praise from people. प्रत्येकाला इतर लोकांकडून प्रशंसा करून घेण्यासाठी आवडतं. Maybe you are leader or you are just member. तुम्ही फक्त मंडळीतले मेंबर असाल किंवा लीडर पण असाल. Everybody like. प्रत्येकाला हे आवडतं. Nobody will say I don't like. कोणी असं म्हणू शकत नाही की मला हे आवडत नाही, Including me. त्याच्यामध्ये मी पण आलो. But what Jesus is saying, पण येशू या ठिकाणी काय म्हणत आहे? from today, आजपासून as God revealed me this word, जसं देवाने मला हे वचनातून प्रगट करून दाखवलं, yes, I ask Holy Spirit to break this type of mentality. मी देवाला विनंती केली, येशूला विनंती केली की अशा प्रकारची जी मनस्थिती आहे, जी बुद्धी आहे, ती मनस्थिती तोडून टाक. We have to break this mentality to receive or to be hungry
to receive the honor from people. आपल्याला इतर लोकांकडून प्रशंसा करून घेण्याची जी आपली बुद्धी आहे, जी आपली मनस्थिती आहे, ती आपल्याला तोडून टाकायची आहे. We have to break this mentality. आपल्याला या मनस्थितीला तोडून टाकायचंच आहे. Because so many times, so many people, they get hurted because somebody, they didn't honor them. कारण अनेक वेळा काय होतं, बरेच लोक इतरांकडून दुःखी केले जातात कारण ते इतर लोकांकडून प्रशंसा मिळवून घेण्यासाठी भुकेलेले असतात. Nobody praise them, because of that they get hurted. कोणीही त्यांना आनंदित करत नाही, कोणी त्यांची प्रशंसा करत नाही आणि त्याच्यामुळं मग ते दुःखी होतात. But when we break that mentality to be hungry to receive honor from people, पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे जे विचार आहेत, जी आपली मनस्थिती आहे, जे इतर लोकांकडून प्रशंसा करून घेण्याची आहे, ती ज्यावेळेस आपण तोडूनच टाकतो, that time whoever honor you or don't honor you, you will not bother. त्यावेळेला मग कोणी आपली प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, आपल्याला याच्याविषयी काही देणं घेणं नसतं. You will not take tension. आपण याच्याविषयी कधी मनात टेन्शन सुद्धा घेणार नाही. Hallelujah. Hallelujah. And we have to build up that new mentality to be hungry to receive honor from living God. आपल्याला जिवंत देवाकडून प्रशंसा घेण्यासाठी स्वतःचं मन बनवायचं आहे, स्वतःचे विचार त्या प्रकारचे बनवायचे आहे. We have to build up that new mentality आपल्याला नवीन प्रकारची मनस्थिती, नवीन प्रकारचे विचार आपल्याला बनवायचे आहेत. to receive honor from God. फक्त देवाकडून प्रशंसा मिळवण्याची. Why? का? Because whenever He give honor ज्या वेळेस तो तुमची प्रशंसा करेल or respect, we say, किंवा ज्या वेळेस तो तुमचा आदर करेल, He honor you permanently and with truth. तो सत्यपणाने, खरेपणाने आणि कायम स्वरूपाचा तो तुमचा आदर करेल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. But whenever people try to honor you, पण ज्या वेळेस लोक तुमची प्रशंसा करायचा प्रयत्न करतील, तुमचा आदर करण्याचा प्रयत्न करतील, they honor you with lyness and limitedness. त्यांचा तो आदर करणं, त्यांची प्रशंसा करणं, त्याच्यामध्ये खोटेपणा असू शकतो आणि ते मर्यादित असतं. It's limited. तो मर्यादित असू शकतो. Are you getting this? तुम्हाला हे समजतंय का? Hallelujah. Hallelujah. That's why Jesus is saying here म्हणून तर ख्रिस्त येशू या ठिकाणी असं म्हणत आहे, in His word, त्याच्या वचनामध्ये तो म्हणत आहे, I do not receive honor from men. मला लोकांकडून गौरव करून घ्यायचा नाही. But He's saying, पण तो म्हणत आहे, read next word. आपण 42 वचन पुन्हा वाचणार आहोत. परंतु मी तुम्हाला ओळखतो की तुमच्यामध्ये देवाची प्रीती नाही. Okay, read onwards. मी तर माझ्या बापाच्या नावाने आलो आहे आणि तुम्ही मला अंगीकारित नाही. Okay. जर दुसरा कोणी आपल्याच नावाने आला तर त्याला तुम्ही अंगीकाराल. जे तुम्ही एकमेकांपासून गौरव करून घेता आणि जो एकच देव त्याच्यापासून गौरव मिळवायला झटत नाही, त्या तुमच्याने विश्वास कसा धरवेल? See what Jesus is saying. बघा येशू काय या ठिकाणी म्हणत आहे, You are hungry to receive honor from one another. तुम्ही एकमेकांपासून प्रशंसा करून घेण्यासाठी भुकेलेले आहात. You have built up your old mentality to receive honor from one another. आणि तुम्ही तीच तुमचे विचार पुढे त्या ठिकाणी बांधलेले आहेत. तुम्ही तुमची तीच मनस्थिती जी जुनी होती, जी इतरांपासून सन्मान मिळवण्याची होती, ती तुम्ही तशीच कायम ठेवलेली आहे. Whatever you are doing on earth, that is you are doing just because of to receive honor from one another. जे काही तुम्ही पृथ्वीवर आता करत आहात, त्यातून तुम्हाला फक्त एकमेकांपासून प्रशंसा मिळवायची आहे. But you are not trying to seek real honor from living God. पण तुम्ही जो खरा सन्मान देणारा आहे, जो आदर करणारा आहे, जो खरेपणाने आदर करणारा आहे, त्या देवाला तुम्ही शोधत नाही. You are not trying to seeking honor from living God. आणि तुम्ही त्या देवाला शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही, त्या देवापासून गौरव मिळवण्याचा कधी प्रयत्न करत नाही. In Marathi that word is given. It's very good. तुम्ही झटत नाही. मराठीमध्ये तो शब्द दिलेला आहे, तुम्ही झटत नाहीत. That means you are seeking to receive honor from men only. याचा अर्थ वचन सांगत आहे, तुम्ही फक्त माणसांकडून आदर घेण्यासाठी झटत आहात. Yes. You know the meaning of this word? तुम्हाला Seeking? झटणं या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? Who will tell? Who is clever here? कोण हुशार आहे आपल्यामध्ये, कोण सांगू शकतं?
The meaning of seeking. झटत राहणं, झटणं या शब्दाचा अर्थ काय आहे? Who will say? कोण सांगू शकतो? म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करणे, ती मिळवण्यासाठी. To do hard work to receive that thing. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर असं कष्ट करणं. When? Every time. कधी? रोज, प्रत्येक वेळेला. To do hard work to receive honor from people. इतर लोकांकडून प्रशंसा करून घेण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही भरपूर असं कष्ट करत आहात. When I wear this type of sari, when I wear this type of dress, what people will say about me? जर मी अशा प्रकारची साडी घातली किंवा अशा प्रकारचा ड्रेस घातला तर लोक माझ्याविषयी काय म्हणतील? When I wear this type of ring, this type of what we say necklace, then what people will say about किंवा me? गळ्यामध्ये जे नेकलेस असतं, ज्यावेळेस मी अशा प्रकारचा नेकलेस घालेन किंवा कानामध्ये रिंग घालेन त्यावेळेस मग लोक माझ्याविषयी काय बोलतील? What they will say? ते काय म्हणतील? When I do this type of the makeup, that type of makeup, what people will say about me? किंवा मी माझ्या स्वतःचा ज्यावेळेस अशा प्रकारचा मेकअप करेन, स्वतःला मी सजवेन, त्यावेळेस लोक मला काय म्हणतील? We always think about people, how they will honor me. आपण नेहमी ह्या गोष्टीचा विचार करत असतो की लोक माझी प्रशंसा कशी करतील. People like black, we wear black. जर लोकांना काळा कलर आवडत असेल तर आपण काळे कपडे घालतो. People like red, we wear red. लोकांना लाल कलर आवडत असेल आपण लाल कलर घालतो. When people say don't wear cloth, then what you will do? ज्यावेळेस लोक म्हणतील तुम्ही कपडेच घालू नका, मग तुम्ही काय कराल? God has given our mind. That is individual mind. देवाने प्रत्येकाला एक मन दिलं आहे. ते मन प्रत्येकाला स्वतंत्ररित्या वैयक्तिक दिलेलं आहे. We have to think through that mind. आपल्याला त्या मनाने विचार करायचा आहे. You know who will receive success on this earth? तुम्हाला माहित आहे का कोण या जगामध्ये कोण यश मिळवू शकतं? If you see all successful people, who those are successful in business or in ministry, जर तुम्ही त्या लोकांकडे बघाल जे त्यांच्या सेवेमध्ये, जे त्यांच्या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत, who those are successful in their game, किंवा जे त्यांच्या खेळामध्ये सुद्धा यशस्वी झालेले आहेत. if we think about Sachin Tendulkar, किंवा जर आपण सचिन तेंडुलकर विषयी विचार केला, if we think about PT Usha, किंवा पीटी उषा जी आहे तिच्याविषयी जरी आपण विचार केला, when we think about successful people, ज्यावेळेस आपण यश मिळवलेले जे लोक आहेत त्या यशस्वी लोकांविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो, how they get success? त्यांनी यश कसं मिळवलं? How? कसं? See, they took the guideline from people. बघा, लोकांकडून त्यांनी तो जो उद्देश आहे, ती जी गाईडलाईन आहे, जो शीर्षक आहे ते त्यांनी मिळवला. They took guideline, त्यांनी फक्त ते मिळवलं, but they didn't do like as them. They do what they think in their mind. त्यांनी लोकांकडून ते घेतलं, पण लोकांना जे आवडतं त्यांनी केलं नाही. त्यांनी स्वतःला जे आवडतं ते केलं. That's why they are successful people. म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी लोक झाले. So many people, what they do? अनेक लोक काय करतात? They don't use their mind. ते स्वतःच्या मनाचा कधी विचारच करत नाही. They don't live their life with their mind. आणि ते स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या मनाने त्यांचं जीवन कधी जगतच नाहीत. They always try to live their life with another mind. ते नेहमी इतर लोकांच्या बुद्धीनुसार स्वतःचं जीवन जगत असतात. That's why people are not successful in their life. आणि म्हणूनच लोक त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होत नाहीत. But Holy Spirit is giving us new guideline. पण पवित्र आत्म्यानं आज आपल्याला एक नवीन शीर्षक, नवीन एक उद्देश दिलेला आहे. Hallelujah. Hallelujah. We have to build up new mentality. आणि आपल्याला आपले नवीन विचार आता इथून पुढे तयार करायचे आहेत, नवीन मनस्थिती बनवायची आहे. That new mentality to receive honor from God only, not from people. आणि ही जी नवीन मनस्थिती आपण बनवणार आहोत ती नवीन अशा प्रकारची असली पाहिजे की फक्त देवाकडून प्रशंसा करायची, लोकांकडून मिळवायची नाही. That's why Jesus is saying, म्हणून तर येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणत आहे, hey, you will honor me
or if you don't honor me, I don't bother because I am not hungry to receive honor from people. I am hungry to receive honor from God. येशू या ठिकाणी म्हणत आहेत, तुम्ही माझी प्रशंसा कराल किंवा नाही कराल, मला याच्याविषयी काही देणे घेणं नाही. मी फक्त, कारण मी लोकांकडून प्रशंसा घेण्यासाठी भुकेलेलो नाही, मी फक्त त्या स्वर्गीय पित्याकडून, माझ्या पित्याकडून प्रशंसा करून घेण्यासाठी भुकेलेलो आहे. If you give me bouquet or not give me bouquet, I don't bother. There is bouquet God has created for me in heaven. जो फुलाचा गुच्छ असतो जे आपण स्वागतासाठी वापरतो, तुम्ही तो मला दिला काय, मला नाही दिला काय, मला त्याच्याशी काही, मला काय हरकत नाही. माझ्यासाठी तो स्वर्गामध्ये त्या पित्याने अगोदर तयार करून ठेवलेला आहे. Nobody will take that bouquet from God. आणि ते जो फुलाचा गुच्छ आहे तो त्या देवापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही. Because He has created that for me. कारण तो जो फुलाचा गुच्छ आहे त्या स्वर्गीय पित्याने फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनवलेला आहे. Hey, try to understand this. हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. God has created separate honor for each and every person in heaven. Nobody will take that honor from God. त्या स्वर्गीय पित्यानं प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा असा आदर, एक सन्मान, प्रशंसा त्या स्वर्गामध्ये तयार करून ठेवलेले आहे आणि ती प्रशंसा कोणीही तुमच्यापासून काढून घेऊ शकणार नाही. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. See, people can take your honor from other man's hand. बघा, लोक काय करतील, इतर लोकांकडून ती प्रशंसा काढून घेतील. People can speak bad about you to that another person who is praising you so much. आणि लोक, जे लोक तुमच्या प्रशंसा करत आहेत त्या लोकांकडे जाऊन तुमच्याविषयी वाईट बोलतील. And what happened? आणि काय होईल, When they hear bad about you, आणि ज्या वेळेस ते वाईट तुमच्याविषयी करतील, they stop to praise you. ते तुमची प्रशंसा करायचं थांबवतील. That means what? म्हणजे काय, They can take honor from that person. तो ती जी सन्मान आहे, तो जो प्रशंसा आहे, ती त्या लोकांपासून त्यांनी ती आणली होती, Which was for you. जी तुमच्यासाठी होती. They can take easily from the hand of men. ते सहजरित्या इतर लोकांच्या हातातून ते काढून घेऊ शकतात. But they will not take your honor from the hand of living God. पण ते तुमची जी प्रशंसा आहे, जी सन्मान आहे, तो त्या स्वर्गीय पित्याच्या हातातून कधी काढून घेऊ शकणार नाही. Hallelujah. Hallelujah. If somebody tried to tell him bad about you, आणि जरी कोणी त्या पित्याकडे तुमच्याविषयी वाईट गोष्टी सांगायचा प्रयत्न केला, he will say, तो स्वतः स्वर्गीय पिता त्याला म्हणेल, my dear son, my dear daughter, माझ्या प्रिय मुला, माझ्या प्रिय मुली, I know everything. मला सर्व काही माहित आहे. Don't try to tell me. मला सांगत बसायचा प्रयत्न करू नको. Nobody will take his honor from my hand. कोणीही त्याचा जो सन्मान, माझा जो सन्मान आहे त्याच्या हातामध्ये कोणीही त्याच्यापासून काढून घेऊ शकणार नाही. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Because of that honor, त्या एका प्रशंसेमुळे, because of your honor, त्या तुमच्या सन्मानामुळे, how God has created honor for you and me. बघा, देवाने तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो सन्मान, ती प्रशंसा कशी तयार केली. He has curved your image, my image, on the palm of his hand. वचन सांगतं त्याच्या तळ हातावर, म्हणजे स्वर्गीय पित्याने स्वतःच्या तळ हातावर तुमचं आणि माझं चित्र कोरलेलं आहे. And he's showing that image to angels. आणि तो त्या स्वर्गातील सर्व देवदूतांना दाखवत आहे. Hey, this is my honorable son, this is my honorable daughter. तो स्वतः स्वर्गीय पिता त्या देवदूतांना म्हणत आहे, ज्या लेकराची मी प्रशंसा करतो हे लेकरू आहे. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Are you getting this? समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Please move forward. Please कोणीही move बोलू forward. नका, फक्त शांत रीतीने पुढे Yes, yes, हळूहळू yes. Move फक्त forward. पुढे या. All ladies, please move forward. ज्या सर्व स्त्री आहेत, मी विनंती करतो, Please, सर्वजण please, हळूहळू please पुढे come. सरका. Please come. Please come. पुढे सरका. Glory Bahinda Rika Hila Raka Shabandira Hila Raka Sura Bahinda. Please come forward. पुढे येऊयात, आपण सर्वजण पुढे येऊयात. Yes, yes. Come. थँक्यू. Our brothers and sisters, they are coming, so they will sit backside. जे भाऊ आहेत, जे बहिणी येणार आहेत पाठीमागून, ते तिकडेच पाठीमागत बसतील. Then you will not get disturbed. मग तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 There is honor for you and me. बघा, त्या स्वर्गामध्ये त्या ठिकाणी तुमच्यासाठी, माझ्यासाठी प्रशंसा आहे. At God. ते देवापाशी आहे. How it is? ती कशा प्रकारची आहे? He curved your image, my image on the palm of his hand. त्यानं तुमचं आणि माझं चित्र त्याच्या स्वतःच्या तळ हातावर कोरून ठेवलेलं आहे. That means what? म्हणजे काय? Every day रोज सकाळी he look at our image.
तो आपल्या चित्राकडे बघतो Oh, how nice my son, my daughter is looking. आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, हा माझं जे प्रिय मूल आहे, माझी जी मुलगी आहे, किती सुंदर दिसत आहे. I love this son, I love this daughter. आणि ह्या मुलावर ह्या मुलीवर मी खूप प्रेम करतो. Hey, devil, listen! हे शैताना ऐक, Don't touch this, my son. Don't touch this, my तो daughter. म्हणतो ह्या लेकराला, ह्या मुलीला, ह्या मुलाला तू स्पर्श सुद्धा करू नको. Look at this image. ह्या चित्राला पहा. Whenever you go on earth, ज्या वेळी शैताना तू त्या पृथ्वीवर जाशील, look at this image carefully. हे चित्र जे मी तुला दाखवत आहे काळजीपूर्वक बघ. This is my honorable son. This is my honorable daughter. हे जे चित्र मी तुला दाखवत आहे, मी सन्माननीय माझं लेकरू आहे. Don't touch them. आणि म्हणून मी तुला आज्ञा करतो, यांना तू स्पर्श करू नको. If you touch them, जर तू यांना स्पर्श करशील, I will not leave you. मी तुला सोडणार नाही. I will punish मी you. तुला शिक्षा देईन. This is honor God has kept for you and me. अशा प्रकारची प्रशंसा देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी स्वर्गामध्ये ठेवलेली आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Woo. That's why when you try to seek honor from people, you will not get this type of honor. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी झटत बसाल, तर हा अशा प्रकारची जी प्रशंसा स्वर्गामध्ये आहे, ती तुम्हाला मिळणार नाही. Let me tell you truth. मला एक सत्य तुम्हाला सांगू द्या. This type of honor your wife or your husband they will also not give you. अशा प्रकारची जी प्रशंसा आहे, जी स्तुती आहे, जी सन्मान आहे, ती तुमची बायको सुद्धा, तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला देणार नाही. This type of honor your mother, your father, your sister, your brother they will also not give you. तुमची आई, तुमची वडील, तुमचा भाऊ, तुमची बहीण जे आहे, ते सुद्धा अशा प्रकारचा सन्मान, अशा प्रकारची प्रशंसा तुम्हाला कधीच देणार नाही. This type of honor your children also they will not give आणि you. अशा प्रकारची प्रशंसा तुमचे लेकरं सुद्धा तुम्हाला कधी देणार नाहीत. I have seen so many people, मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे. so many young people, children. आणि बऱ्याच जे तरुण मुलं आहेत, त्या लेकरांना मी पाहिलेलं आहे. I have seen so many sons and daughters. मी बऱ्याच मुलांना, मुलींना पाहिलेलं आहे. Before marriage, लग्नाच्या अगोदर they like to keep the photo of their mother and father in their pocket. लग्नाच्या अगोदर त्यांना त्यांच्या आई वडिलांचा फोटो त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायला खूप आवडायचा. After marriage, they put that photo in dustbin and they put other photo in their pocket. आणि जे लग्नाच्या अगोदर जे त्यांच्या पॉकेटमध्ये आई वडिलांचे फोटो होते, त्यांनी काय केलं, लग्न झाल्याच्या नंतर त्या आई वडिलांचे फोटो त्या कचऱ्यामध्ये फेकून दिले. आणि मग लग्नाच्या नंतर त्यांचे डॉटर्स, वाईफ, Another मी म्हटलंय, you can say wife, you can say lover. आणि लग्नाच्या नंतर तुम्ही समजून घेऊ शकता, ज्याच्यावर ते प्रेम करत होते, मग त्यांचे लेकरं असतील, त्यांची बायको असतील, त्या बायकोचा फोटो किंवा लेकराचा फोटो त्या पॉकेटमध्ये ठेवायला सुरुवात केली. See, putting photo in pocket, this is not bad. बघा, पॉकेटमध्ये फोटो ठेवणं ही वाईट गोष्ट नाही. But try to understand this truth. पण हे जे सत्य आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. Honor like as God, nobody will give you and me. त्या निर्माण करते त्या देवासारखा जो आदर आहे, जी प्रशंसा तो देव देत आहे, त्या प्रकारची प्रशंसा तुम्हाला आणि मला इतर कोणीही देऊ शकणार नाही. Your boss, your company, they will also not give you such honor. अशा प्रकारचा, खऱ्या प्रकारची जी प्रशंसा आहे, ही प्रशंसा तुमचा मालक, तुमची ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ती कंपनी सुद्धा तुम्हाला कधी देणार नाही. Because of you, when the company will grow up, कारण ज्या वेळेस कंपनीची वाढ होण्यासाठी ती कंपनी तुमचा वापर करते, because of you that company is growing, आणि तुमच्या एका कारणामुळे, तुमच्यामुळे ती कंपनी ज्यावेळेस वाढत असते, that boss, that owner, they will praise you for only certain time. त्या ठराविक वेळेसाठी तो जो मालक आहे, ती जी कंपनी आहे, तुम्हाला सन्मान देईल. Because of you, when company will goes down, पण ज्यावेळेस तुमच्यामुळेच कंपनी खाली येईल, they will put you on fire. ते तुमच्यावर ते अग्नीस ठेवून देतील. They will say, you are not useful for our company, we will kick you out. ते म्हणतील, कंपनीसाठी तू काय कामाचा नाही, तू आमच्यासाठी काय कामाचा नाही, तुला लात घालून बाहेर काढला पाहिजे. That time what you will say, you know? आणि त्यावेळेस मग तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला माहित आहे का? Oh manager, oh boss, तुम्ही म्हणाल, अरे ओ मालक किंवा मॅनेजर,
I was done so many good things for this company. अहो या कंपनीसाठी मी बऱ्याच चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. From last 18 years I am working. I'm faithful with this company. आणि गेल्या 18 वर्षापासून मी या कंपनीमध्ये काम करत आहे. मी विश्वासू आहे. I have done so many big things for this company. आणि या कंपनीसाठी मी बऱ्याच अशा मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. Oh, because of me, 18 years, your company was growing. आणि माझ्यामुळेच 18 वर्ष झालं तुमची कंपनी वाढत आहे. But in this single year, when company is going down, but you are trying to kick me out. आणि फक्त ह्या एका वर्षामध्ये माझ्यामुळे जर कंपनी थोडीफार खाली आली तर तुम्ही मला या कंपनीमधून लाथ घालून बाहेर काढता काय? The owner of that company, what they will say, you know? ती कंपनी किंवा तो मालक जो आहे तो तुम्हाला काय म्हणेल माहित आहे का? Hey, you are not my relative. ए बाबा तू काय माझा नातेवाईक नाही. You are just worker. तू फक्त एक कामगार आहेस. Behave like as worker. What you want, take and go out. तू कामगारासारखंच राहा. तुला जे काय पाहिजे घे आणि निघून जा. The company will give you honor like as this. कंपनी अशा प्रकारचा तुमचा सन्मान करेल. Then seek honor from company, from boss, from supervisor, from manager. आणि मग झटत बसा कंपनीकडूनच सन्मान घेण्यासाठी, मॅनेजर कडून घेण्यासाठी, मालकाकडून सन्मान घेण्यासाठी. When pastor asks, why you are not coming in church? आणि ज्यावेळेस मग या ठिकाणी पालक विचारतात, पास्टर विचारतात की अहो तुम्ही चर्च मध्ये काय येत नाही? Oh, my boss, he will shout on me. You know what they feel about me when I come in church every Sunday. What they feel about me, what they say about me. They will dishonor me in front of all people, all my colleagues. मग ते असं म्हणतात, दादा तुम्हाला माहित आहे का, जर मी प्रत्येक रविवारी चर्च मध्येच येऊन बसायला लागलो तर मग कंपनी मधले जे मालक आहेत, जे लोक आहेत, ते माझ्याविषयी काय विचार करतील, त्यांना माझ्याविषयी काय वाटेल, सगळ्या कंपनीच्या लोकांच्या समोर मग ते माझा अपमान करतील. I don't want that dishonor. आणि मला हा अशा प्रकारचा अपमान नाही पाहिजे दादा. I want honor from them. मला त्या लोकांकडून सन्मान पाहिजे. You don't know, because of that company, my family is getting all needs. तुम्हाला माहित नाही दादा, ज्या कंपनीत मी काम करतो त्या कंपनी मधूनच माझ्या कुटुंबाची सर्व गरज भागवली जाते. Hey, let me tell you one truth. एक सत्य मला तुम्हाला सांगू द्या. Let me tell you one truth. एक सत्य तुम्हाला सांगू द्या. Hey, our life is depend upon God, not upon any company. बघा तुमचं आणि माझं जीवन कंपनीवर अवलंबून नाही तर देवावर अवलंबून आहे. Our life is not depend upon any money, gold, silver. Our life is depend upon living God. आपलं जे जीवन आहे ते सोन्यावर, पैशावर किंवा चांदीवर अवलंबून नाही. जिवंत देवावर तुमचं आणि माझं जीवन अवलंबून. There are so many people in hospital. They are admitted. They are breathing their last moment. They have money, they have gold, but that gold and money, they are not able to help them. बघा बरेच लोक आहेत ते दवाखान्यामध्ये आता शेवटचा श्वास घेत आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर सोनं आहे, चांदी आहे, पण त्याच्याद्वारे ते जीवन मिळवू शकत नाहीत. ते त्यांचं जीवन आता गमावत आहेत त्या ठिकाणी. What doctor is saying them, you know? आणि डॉक्टर त्यांना काय म्हणत आहेत तुम्हाला माहित आहे का? Whatever in my hand, I have done that. Now everything in his hand. डॉक्टर त्यांना म्हणत आहेत, जे काही मला करता येत होतं, माझ्या हातात जे काही होतं ते मी केलेलं आहे बाबा. आता इथून पुढे माझ्या हातामध्ये नाही, ते त्याच्या हातामध्ये आहे. In God's hand. देवाच्या हातामध्ये आहे. When you seek honor from living God, ज्या वेळेस तुम्ही देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी झटाल, when you are trouble, ज्यावेळेस तुम्ही समस्येमध्ये असता, at that time, त्या वेळेला He will honor you with taking out from that trouble. तो देव त्या ठिकाणी येईल, तो तुमचा सन्मान करेल आणि त्या समस्येमधून तो तुम्हाला अलगद बाहेर काढून टाकेल. In this manner He honor you. अशा प्रकारचा तो सन्मान देव तुमचा करेल. Because कारण when we try to seek honor from Him, कारण एकच आहे की आपण देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी झटत होतो. This thing know Jesus. आणि ही गोष्ट येशूला माहित होती. That's why He is saying. आणि म्हणून येशू ख्रिस्त Hey, म्हणाला, I do not receive honor from men. तो म्हणाला मी लोकांकडून प्रशंसा कधी मिळवत नाही. What people will do? लोक काय करतील? They will put you on the tree of chana. ते जे हरभऱ्याचे जे झाड असतं, त्या हरभऱ्याच्या झाडावर लोक तुम्हाला चढवतील. And after some days, they will take you down from that tree of काही chana. दिवसानंतर मग ते बरोबर तुम्हाला खाली पाडतील. They honor you like as this. लोक अशाच प्रकारचा तुमचा सन्मान करतील. You like honor
this type of honor? तुम्हाला अशा प्रकारचा सन्मान पाहिजे का? Who like this type of honor? कोणाला अशा प्रकारचा सन्मान पाहिजे? All you like? सर्वांना आवडतो का? If you don't like, raise your hand. जर तुम्हाला आवडत नसेल तर हात उंच करा. Who like honor from people? Raise your hand. लोकांकडून सन्मान मिळवण्यासाठी कोणाला आवडतं? हात वर करा. From men, not लोकांकडून, देवाकडून नाही म्हणत मी. लोकांकडून सन्मान मिळवण्यासाठी कोणाला आवडतं? now. Who like honor from living God? आता जिवंत देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी कोणाला आवडतं? Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 If you want to clap, give honorable clap to जर Jesus. तुम्हाला टाळ्या वाजवायच्या आहेत, We have to learn how we can honor God, आपल्याला हे शिकायचं आहे की आपण देवाचा सन्मान कसा करू शकतो. and we have to learn this also how we can receive honor from आणि Him. आपल्याला हे सुद्धा शिकायचं आहे की आपण आपली प्रशंसा देवाकडून कशी मिळवू शकतो. That's why there is one vowels, there is sentence in English. म्हणून इंग्रजी भाषेमध्ये जी एक कविता लिहिलेली आहे त्या ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं आहे. Give honor or give respect and take respect. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सन्मान द्या, सन्मान तुम्हाला दिला जाईल, तुम्हाला मिळेल. Before receiving respect, we have to give first respect. बघा, सन्मान मिळवण्याच्या अगोदर आपल्याला सन्मान द्यायचा आहे. We have to make this new mentality. We have to build up this new mentality. First, we have to honor other. आणि ही आपल्याला सर्वात अगोदर आपली जी ही नवीन मनस्थिती आहे आपल्याला बनवायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इतरांना सन्मान द्यायचा आहे. We have to honor first God. आपल्याला सर्वात अगोदर देवाला सन्मान द्यायचा आहे. When we honor Him, ज्यावेळेस आपण त्याचा सन्मान करतो automatically He will also honor you and me. आपोआप तो देव सुद्धा तुमचा आणि माझा सन्मान करेल. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Now come, Samaji, come here. समजा दादा पुढे या. Try to understand this. समजून घ्यायचा प्रयत्न करा. Try to understand this. समजून घ्या. Hallelujah. Hallelujah. When I honor somebody, बघा, ज्यावेळेस मी संभाजीचा सन्मान करेल, when I honor him ज्यावेळेस मी त्याचा सन्मान करेल, too much, भरपूर खूप असा त्याचा सन्मान करेल, yes, too much, मोठ्या प्रमाणामध्ये मी त्याचा खूप असा सन्मान करेल, and when I try to seek honor from him also, आणि ज्या वेळेस मी त्याच्याकडून सन्मान घेण्यासाठी झटेन, when I give honor to him ज्यावेळेस मी त्याला सन्मान देईन, too much, भरपूर प्रमाणामध्ये मी त्याला सन्मान करेन, automatically आपोआप the appetite of receiving honor is increased inside of me. ते जे सन्मान मिळवण्याची जी भूक आहे ते आपोआप माझ्यामध्ये वाढायला लागते. How much I give honor to Sambhaji, जेवढा मी संभाजीचा सन्मान करेन that much the appetite of receiving honor increase inside of me. तेवढीच माझ्यामध्ये जी भूक आहे ती सन्मान मिळवण्याची माझ्यामध्ये वाढत राहील. From Sambhaji. संभाजीकडून Like as that. त्या प्रकारेच What Jesus is saying. येशू काय म्हणत आहे या ठिकाणी? I honor people. लोक माझा सन्मान करतात आणि मी लोकांचा सन्मान करतो. Yes. What Jesus said. येशू काय म्हणत आहे? I honor people. मी लोकांचा सन्मान करतो. I honor people. मी लोकांचा सन्मान करतो. But I don't hungry to receive honor from them. पण मी लोकांचा सन्मान करतो, पण लोकांकडून माझी स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी मी भुकेलेलो नाही. I honor people. मी लोकांचा सन्मान करतो, But I don't seek honor from them. पण मी त्यांच्याकडून प्रशंसा करून घेण्यासाठी झटत नाही. I don't receive honor from them. मी त्यांच्याकडून सन्मान घेतच नाही. I honor people. मी लोकांचा सन्मान करतो, But I am seeking honor from God only. पण मी माझी प्रशंसा फक्त देवाकडून करून घेण्यासाठी झटत आहे. I honor her people. मी लोकांची प्रशंसा करतो, But I am seeking honor from God. पण माझी प्रशंसा करून घेण्यासाठी मी देवाकडे झटत I आहे. am not seeking honor from people. मी लोकांकडे झटत नाही त्यांच्याकडून सन्मान करून घेण्यासाठी. That's why Jesus never hurted म्हणून तर येशू ख्रिस्त कधी दुःखी झालाच नाही. because of honor. त्या सन्मान मिळवण्याविषयी तो कधीच दुःखी झाला नाही. Peter before
catching Jesus, he was honoring so much to Jesus. बघा पेत्र जो होता येशू ख्रिस्ताला पकडून द्यायच्या अगोदर पेत्र येशू ख्रिस्ताचा खूप सन्मान करायचा. What Peter was saying, you know, तुम्हाला माहित आहे का पेत्र काय म्हणत होता? Jesus, येशू, if you go on cross, I will also go on cross with you. जर तू वधस्तंभावर जाशील ना तर मी तुझ्यासोबत त्या वधस्तंभावर येईन. I will die with you. मी तुझ्यासोबत मरेन. Jesus said, येशू त्याला म्हणाला, cool down. थोडं शांत हो जरा. Before cry of hen, जो कोंबडा आहे किंवा जो कॉक आहे, जी कोंबडा आहे, तो आरवण्याच्या अगोदर, तो ओरडण्याच्या अगोदर 3 times, Peter, you will deny me. 3 वेळा, हे पेत्रा, तू स्वतः मला नाकारशील. Peter, 3 times you will deny me. पेत्रा, 3 वेळा तुम्हाला नाकारशील. And what happened, you know? आणि काय झालं तुम्हाला माहित आहे? Before catching Jesus, Peter was saying, I will die with you. येशू ख्रिस्ताला पकडून देण्याच्या अगोदर पेत्र त्याला म्हणत होता, मी तुझ्या सोबत मरेन. And after catching Jesus, before Jesus, he was abusing, he was denying Jesus. आणि येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस पकडून देण्यात आलं, येशूच्या समोर पेत्र त्याला नाकारायला लागला, त्याला शिवा घालायला लागला. But Jesus, he never get hurted. पण येशू त्यावेळी सुद्धा दुःखी झाला नाही. He knows त्याला माहित होतं people are like as this. लोक अशाच प्रकारचे असणार. Why? का? He never get hurted. तो कधी दुःखी झाला नाही. तुम्हाला माहित आहे का? Because कारण he was not seeking honor from Peter, from men. He was seeking honor from God only. तो लोकांकडून, त्या पेत्राकडून सन्मान मिळवण्यासाठी कधी झटत बसला नाही. तो फक्त त्या परमेश्वराकडून, त्या देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी झटला. That's why Jesus, he was able to forgive Peter. म्हणून तर येशू ख्रिस्त तयार झाला त्या पेत्राला, ज्या पेत्राने त्याला 3 वेळा नाकारलं, त्याच पेत्राला क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्त तयार झाला. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Hallelujah. 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 That's why forgive those people who those are not given honor to you. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, त्या लोकांना क्षमा करून टाका जे लोक तुमचा सन्मान करत नाहीत. The honor from men, it's like a dust. बघा, लोकांकडून जी येणारी प्रशंसा आहे, जो सन्मान आहे, तो एका धुळीप्रमाणे आहे. When wind come, dust will go. ज्यावेळी मोठा वारा येईल, ती धूळ निघून जाईल. Dust will fly. ती धूळ जी आहे ती उडून जाईल त्या ठिकाणाहून. When wind will come, ज्यावेळेस मोठा वारा येईल. seeking honor from people, that means you are seeking dust. बघा, लोकांकडून सन्मान मिळवण्यासाठी तुम्ही झटत आहात, याचा अर्थ तुम्ही त्या धुळीला शोधत आहात. When wind will come, मी सांगतो, ज्यावेळेस वारा येईल, dust will fly. ती जी धूळ आहे आपोआप उडून निघून जाईल. You will not see any dust there. तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची थोडी सुद्धा धूळ दिसणार नाही. But seeking honor from God means पण देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी झटणं म्हणजे you are building your house on the rock. तुम्ही स्वतःच घर त्या खडकावर बांधत आहात. When wind will come, त्यावेळी मोठा वारा येईल, flame, rain will come. किंवा मोठा पूर येईल, मोठा पाऊस येईल, It will not move your house. तुमचं घर त्या ठिकाणाहून हलणार नाही, ते पडणार नाही. It remains same on the rock. ते तसंच त्या खडकावर टिकून राहील. Hallelujah. Hallelujah. Are you getting this? हे समजत आहे का? Praise the Lord. Praise the Lord. So just think about your life. म्हणून स्वतःच्या जीवनाविषयी विचार करा. You are seeking honor from people, or you are seeking honor from God? तुम्ही लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी झटत आहात का तुम्ही देवाकडून प्रशंसा मिळवण्यासाठी झटत आहात? No matter. काय हरकत नाही. Before receiving this message or before listening this message, हा संदेश ऐकण्याच्या अगोदर, हे वचन ऐकण्याच्या अगोदर you were seeking honor from people. जरी तुम्ही लोकांकडून No matter. प्रशंसा मिळवण्यासाठी झटत असलात, वचन ऐकण्याच्या अगोदर काय हरकत नाही. But from today, पण आजपासून take a decision. नवीन निर्णय घ्या. I will not receive honor from people, or I will not be hunger to receive honor from people. आजपासून मी लोकांकडून प्रशंसा मिळवण्यासाठी झटणार नाही किंवा त्यांच्याकडून सन्मान मिळवण्यासाठी मी भुकेलेलो राहणार नाही. I will always seek honor from Jesus only. आजपासून नेहमी मी येशू ख्रिस्ताकडून, त्या पित्याकडून सन्मान मिळवण्यासाठी झटेन. Hallelujah. Hallelujah.
take this new decision. हा नवीन निर्णय आज घ्या. You will not get hurted in your life. मी तुम्हाला सांगतो आजपासून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी दुःखी होणारच नाही. When somebody look at you, ज्यावेळेस कोणीतरी तुमच्याकडे बघेल and looking at you when he will split at the earth and crush like as this, you will not think any bad in your mind. आणि ज्यावेळेस हा निर्णय घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस कोणीतरी तुमच्याकडे बघेल आणि तुमच्याकडे बघता बघता असं खाली थुकेल आणि त्या थुकून मग असं पायाने ते रगडेल, तुम्हाला त्यावेळी सुद्धा कधी तुम्हाला दुःख होणार नाही. You will not think bad in your mind about him. तुम्हाला तुमच्या मनामध्ये वाईट सुद्धा वाटणार नाही कधी. What you will say, you know, तुम्ही काय म्हणाल तुम्हाला माहित आहे in का? your mind, तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणाल, Jesus, येशू change the life of this person. या व्यक्तीचं जीवन तू बदल. I want to see this person in church. या व्यक्तीला मला तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या चर्च मध्ये पाहिजे. Jesus, save this person. येशू मी प्रार्थना करतो ह्या व्यक्तीचं जीवन तू वाचव. Then your prayer will be effective prayer. मी सांगतो ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल तुमच्या प्रार्थनेचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये होईल. Immediately because of prayer, Jesus will change that person. आणि त्या प्रार्थनेमुळे त्याच क्षणाला येशू त्या व्यक्तीचं जीवन बदलेल. Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? This is a real Christian life. हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे. We are living a life of heaven on earth. आणि आपण जे स्वर्गाचं जीवन आहे ते ह्या पृथ्वीवर जगायचं आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Jesus lives same life. येशू ख्रिस्त जे स्वर्गाचं जीवन आहे तेच जीवन पृथ्वीवर जगला. See, Jesus, he was in heaven. बघा येशू ख्रिस्त अगोदर तो स्वर्गामध्ये होता. He came from heaven to earth. तो स्वर्गातून पृथ्वीवर आला And he lived life, heavenly life on earth. आणि तो स्वर्गाचं जीवन जे स्वर्गीय जीवन आहे तो त्या पृथ्वीवर येऊन जगला. He killed the devil. He beat the devil not with his hand, only with his words. येशूनं त्या शैतानाला कधी हाताने मारलं नाही किंवा त्याला मारून टाकलं नाही, तर त्यांनी स्वतःच्या शब्दाच्या द्वारे त्या शैतानाचा नाश केला. The word of God in our mouth is like as a sword. वचन सांगतं देवाचं वचन जे आहे ते तुमच्या मुखामध्ये असणं म्हणजे ते एका तलवारी सारखं आहे. When you speak word of God, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलता you are killing that devil. You are beating that devil with the sword of God. आणि जे देवाचं वचन जी तलवार आहे त्या तलवारीच्या द्वारे ज्यावेळेस तुम्ही ते शब्द बोलता त्या शब्दाच्या द्वारे म्हणजे तलवारीच्या द्वारे तुम्ही त्या शैतानाला मारत असता. But when it happens, पण हे कधी घडल? when we try to seek honor from God only. ज्यावेळेस आपण देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी झटाल त्यावेळेस. Hallelujah. 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 But when people try to seek honor from people, ज्यावेळेस लोक इतर लोकांकडून प्रशंसा करून घेण्यासाठी झटतील always you get hurted. नेहमी मी तुम्हाला सांगतो तुम्ही दुःखीच होणार. Why she said like as this? Why he said like as this? तुम्ही असंच म्हणत बसणार ही मला अशा प्रकारे का बोलली किंवा तो मला अशा प्रकारे काच बोलला. Why she look at me like as this? तुम्ही असंच म्हणत ते माझ्याकडे असं का बघत आहे? Look at her eyes. Look at his eyes. त्याच्या डोळ्याकडे बघा किंवा तिच्या डोळ्याकडे बघा. With anger, he is looking at me. आणि रागाने ती माझ्याकडे बघत आहे. He is not honoring me. आणि ती व्यक्ती माझा सन्मान करत नाही. You know, तुम्हाला माहित आहे का? when we enter their house, ज्यावेळेस मी त्याच्या घरामध्ये जातो she took water for me. आणि ते माझ्यासाठी पाणी घेऊन येतात. She didn't look at me. ते माझ्याकडे बघत पण नाही. They are not honoring me. याचा अर्थ ते माझा सन्मान करत नाहीत. From today, we will not go to their house. आणि आजपासून मी सांगतो त्याच्या घरामध्ये जाणारच नाही. I will not take the name of that person also in my mouth. आणि मी माझ्या तोंडामध्ये त्या माणसाचं नाव सुद्धा घेणार नाही आजपासून. Why you are speaking like as this? तुम्ही असं का म्हणत आहात तुम्हाला माहित आहे का? Because you are trying to seek honor from dust. तुम्ही त्या मातीकडून त्या धुळीमधून तुम्ही सन्मान मिळवण्यासाठी झटत आहात. Please help them, help them, help them. दानव कोणामध्ये? Kahila raba shabandi raba. Close that. Switch off that mobile. Shabari babari kahila raba toro babari. See, we have to honor God. बघा आपल्याला देवाचा सन्मान Our करायचा. God is greater than this mobile. पण देव जो आहे तो देव आपल्याला मोबाईल पेक्षा मोठा नाही. आपल्याला मोबाईल मोठा झालेला आहे. Our God is greater than this mobile. पण एक सांगतो या मोबाईल पेक्षा आपला देव जो आहे तो खूप मोठा आहे. So whenever you come in the presence of God, म्हणून मी विनंती करतो ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येत असतो try to go out from the presence of mobile.
या मोबाईल पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत राहा. Switch off it. त्याला बंद करून टाकत जा. Don't worry. काळजी करू नका. I understood you don't understand how can switch the mobile. मला समजलंय की तुम्हाला मोबाईल स्विच ऑफ कसा करायचा हे समजलं नाही. But before you enter in church next time, पण ज्या वेळेस तुम्ही पुढच्या वेळेस चर्च मध्ये याल त्याच्या अगोदर switch off your mobile. मोबाईल घरूनच स्विच ऑफ करून यायचं. Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. The presence of Holy Spirit is here. पवित्र आत्म्याची उपस्थिती या ठिकाणी आहे. Holy Spirit is here. पवित्र आत्मा स्वतः या ठिकाणी आहे. The Holy Spirit is touching you right now. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Yes, I believe. मी विश्वास करतो. He is transforming you and me in the image of Jesus. तो तुमचं आणि माझं रूपांतर येशू ख्रिस्ताच्या त्या स्वभावामध्ये करत आहे. Yes, I believe. मी विश्वास करतो Through the word of God, देवाच्या वचनाद्वारे He is transforming your mind, my mind, in the mind of Jesus तो Christ. येशू ख्रिस्तासारखं तुमचं आणि माझं मन बदलत आहे. I believe. मी विश्वास ठेवत आहे. Holy Spirit is doing हे this. आत्म्यामध्ये घडून येत आहे. Hallelujah. Hallelujah. Because He is living God. कारण तो जिवंत देव आहे. Hallelujah. Hallelujah. So from today, म्हणून आजपासून you will not get hurted in your heart. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये आजपासून तुम्ही कधी दुःखी होणार नाही. If your neighbor, he honor you or not honor you, जरी तुमचा शेजारी तुमचा सन्मान करेल नाही करेल, but I know you will honor him. मला माहित आहे तुम्ही आजपासून त्याचा सन्मान करणार आहात. But you will seek honor from God, not from him. पण आजपासून तुम्ही तुमचा जो सन्मान आहे तो देवाकडे शोधण्यासाठी झटा, त्या लोकांकडे नाही. Don't worry if you go in a marriage. काय हरकत नाही जरी तुम्ही एखाद्या लग्नामध्ये गेलात, If the people they don't respect you with giving gift, आणि जरी त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर त्या लोकांनी तुम्हाला एखादी भेटवस्तू दिली नाही, तुमचा आदर केला नाही, don't bother about that. याच्याविषयी चिंता करत बसू नका. Don't take tension about that. टेन्शन घेत बसू नका याविषयी. Show them the love of our Father Jesus. त्यांना तुमच्यामध्ये देवाचं येशूचं प्रेम आहे हे त्यांना दाखवून द्या. You give them gift. तुम्ही त्यांना भेट द्या. You give them gift. तुम्ही त्यांना भेट द्या. If they didn't give you, don't bother. जरी त्यांनी एखादी भेटवस्तू तुम्हाला दिली नाही, काय हरकत नाही. You give them best. तुम्ही त्यांना उत्तम अशी भेटवस्तू द्या Come at your home. आणि घरी या. Jesus will show them His love. आणि तुम्ही जे काही त्या ठिकाणी केलेलं आहे त्या त्या कृतीच्या द्वारे येशू ख्रिस्त त्या लोकांना दाखवून देईल तुमच्यामध्ये देवाचं प्रेम आहे. And through that act of love, Jesus will change their life. आणि या प्रेमाच्या एका कृतीमुळे येशू त्यांचं जीवन बदलेल. Don't be great. Get hurted. दुःखी होत बसू नका. Are you getting this? तुम्हाला समजत आहे का? This is the heavenly life. हेच स्वर्गाचं जीवन आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. That's why I never get hurted. म्हणून मी कधी दुःखी होत नाही. I never get hurted. मी कधीच दुःखी होत नाही. Somebody shout on me or somebody say something to me. कोणी माझ्याविषयी काही बोलत बसतं, कोणी माझ्याविषयी ओरडत बसतं, मी याच्याविषयी कधी विचार करत I नाही. never get hurted. मी कधीच दुःखी होत नाही. I just pray to God. मी फक्त देवाकडे प्रार्थना करतो. Jesus, येशू, Holy Spirit, पवित्र आत्मा, you know what I have done. तुला माहित आहे देवा मी काय केलेलं आहे. You tell them. तू त्यांना सांग. You tell them. तू त्यांना सांग. If I have heard so many things which they have said about me, आणि जरी मी त्यांनी जे काही माझ्याविषयी बऱ्याच गोष्टी बाहेर बोलल्या त्या बऱ्याच वेळा जरी मी त्या ऐकल्या, I love them. तरी सुद्धा मी त्या व्यक्तींवर प्रेमच करतो. I love them. मी त्यांच्यावर प्रेम करतो Because you love them. कारण देवा तू त्यांच्यावर प्रेम करतो. Your mind is my mind. आणि तुझं जे मन आहे तेच माझं मन आहे. Your heart is my heart. तुझं जे हृदय आहे ते माझं हृदय आहे. Your love is my love. म्हणून तुझं जे प्रेम आहे तेच माझं पण प्रेम You are आहे. loving him, I will also love आणि him. जर तू त्याच्यावर प्रेम करतो तर मी पण त्याच्यावर प्रेम करतो. We have to live life like as this. आपल्याला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. Then only you can live happy life on this earth. त्यानंतरच मी तुम्हाला सांगतो या पृथ्वीवर असताना तुम्ही एक आनंदाचं जीवन जगा. That devil will not take your happiness from you. आणि तो जो शैतान आहे टपून बसलेला तो तुमच्यापासून तो आनंद कधीही काढून घेऊ शकणार नाही. Hallelujah. Hallelujah. Are you getting this? मला हे समजत आहे का? When devil will put his thoughts in your mind, ज्यावेळेस शैतान त्याचे विचार तुमच्या मनामध्ये टाकेल, hey, he is not giving honor you, she is not giving honor you. तो असे विचार टाकेल की अरे अशा प्रकारचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती तुझा सन्मान करत नाही.
that pastor is not taking your name too much. आणि ते जे पास्टर आहेत ना, ते पास्टर तुझं नाव सुद्धा जास्त घेत नाहीत. That leader is not taking your name too much. चर्च मध्ये जो लीडर आहे ना, तो लीडर सुद्धा तुझं नाव कधी जास्त घेत नाही. They are taking others' name. ते इतर लोकांचं नाव घेतात. They are not honoring you. ते तुझा सन्मान करत नाहीत. Don't think like as this. अशा प्रकारचा विचार कधी करू The नका. devil is putting his thoughts in your mind. हे जे विचार आहेत ना, हे विचार शैतान तुमच्या मनामध्ये टाकत. That means that devil is build up in your mind to receive honor from men. याचा अर्थ तो जो शैतान आहे, तो शैतान लोकांकडून सन्मान घेण्यासाठी तुमची मनस्थिती तयार करत आहे. When Holy Spirit will say you, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला म्हणेल, hey, don't worry. हे काळजी करू नको, If they dishonored you, जरी त्यांनी तुझा अपमान केला, don't worry. काय हरकत नाही. That is a limited dishonor. हा जो अपमान त्यांनी केलेला आहे ना, तो मर्यादित आहे. One day I will lift up you and that person will give you honor automatically. एक दिवस असा येईल, मी तुला स्वतः माझ्या हाताने उचलून घेईन, मी तुला उंचावर नेऊन ठेवीन, आणि ज्या व्यक्तीने तुझा अपमान केला ना, तो व्यक्ती स्वतः येऊन तुझा सन्मान करेल. Holy Spirit will say you like this. Hallelujah. That means what? याचा अर्थ काय? Holy Spirit is build up in your mind, my mind, to receive honor from living God. अर्थ पवित्र आत्मा तुमची आणि माझी जी मनस्थिती आहे, ती मनस्थिती देवाकडून सन्मान मिळवण्यासाठी बनवत आहे. Woo! Hallelujah. 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 Are you getting this? तुम्हाला हे समजत आहे का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. My heart is filling with joy. माझं जे हृदय आहे ते आनंदाने भरत आहे. I'm thinking how I can express this joy. मी विचार करत आहे, हा जो आनंद आहे ते मी कसा दाखवून देऊ. When God reveals hidden things from His Word, आणि ज्यावेळेस देवानी त्या ह्याच्या गोष्टी आहेत ज्या लपलेल्या होत्या, ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला हे प्रगट करून दाखवल्या, when God reveals, आणि ज्यावेळेस देव मला प्रगट करत my होता, heart filled with joy. माझं अंतःकरण आनंदाने भरून जात होतं. Hallelujah. Hallelujah. I try to dance, I try to sing. मी त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्याचा, गाणं म्हणण्याचा, नाचण्याचा प्रयत्न करत होतो. Hallelujah. Hallelujah. The revelation of God. देवाचं प्रकटीकरण. What Jesus said in His Word. येशू त्याच्या वचनामध्ये काय म्हणाला? You will know the truth and the truth will make you free. सत्य तुम्हाला समजेल आणि ते सत्य तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करेल. What is the truth? सत्य काय आहे? The Word of God. देवाचं वचन. What is the truth? सत्य काय आहे? The revelation of Word of God. देवाच्या वचनाचं प्रकटीकरण. When God reveals the revelation about His Word, ज्या वेळेस देव स्वतः त्याच्या वचनाचं प्रकटीकरण करून देत असतो, that time त्या वेळेला we are getting truthness. आपल्याला सत्य मिळत असतं, आपण सत्य मिळवत असतो, We are knowing truthness. आणि आपल्याला सत्याविषयी समजून येत असतं. And that truthness is making us free from the clutches and blindness of spiritual. आणि जे सत्य आपण मिळवत असतो, जे आपल्याला समजत असतं, ते सत्यच आपल्याला शैतानाच्या प्रत्येक बंधनातून मुक्त करत असतं. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. That's why Word of God is so important. म्हणून सांगतो, देवाचं वचन खूप महत्वाचं आहे. Jesus said about His Word, येशू त्याच्या वचनाविषयी म्हणाला त्या ठिकाणी, when you know the truthness of my Word, ज्या वेळेस तुम्हाला माझ्या वचनाविषयी सत्य समजेल, that truthness will set you free from the clutches of ते devil. सत्यच तुम्हाला शैतानाच्या त्या बंधनातून मुक्त करेल. That means what is important? म्हणजे महत्वाचं काय आहे? Knowing the truthness of the Word of God. देवाच्या वचनाचं सत्य समजणं. And the revelation, it's reveal the truthness of Word of God. आणि जे प्रकटीकरण आहे ते देवाच्या वचनाविषयी तुम्हाला प्रगट करत राहील. Hallelujah. Hallelujah. That's why we have to read Bible every day. म्हणून तर आपल्याला रोज आणि रोज प्रत्येक दिवशी बायबल वाचायचा. We have to eat the Word of God every day. आणि आपल्याला ह्या वाचनाच्या द्वारे आत्मिकरित्या रोज आणि रोज देवाचं वचन खायचं आहे. Not once in a week, once in a day, Sunday. फक्त आठवड्यातून एक दिवस म्हणजे जो रविवार आहे, फक्त एका रविवारी नाही, Every day. रोज आपल्याला हे करायचं. When you read Word of God, ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचत असतो, God will reveal the truth. देव त्याच्या वचनाविषयीचं जे सत्य आहे ते प्रकट करेल. You will know the truth. तुम्हाला सत्य समजेल. Automatically, आपोआप that truth will set you or make you free from the clutches of devil. ते सत्य तुम्हाला देव दाखवून देत आहे, ते सत्यच तुम्हाला आपोआप शैतानाच्या प्रत्येक बंधनातून मोकळं करत राहील. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you getting this? तुम्हाला समजत आहे का? Okay, just close your eyes. या आपण डोळे बंद करूयात. Don't look here and there. इकडे तिकडे पाहू नका. Oh, Shabarabba, Ila Rabba. The presence of Holy Spirit is among us. पवित्र आत्म्याची उपस्थिती आज
आपल्यामध्ये आहे. Yes, yes. Holy Spirit, He is touching you. पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. You heard His word. तुम्ही त्याचं वचन ऐकलेलं आहे. You heard His revelation. तुम्ही त्यांनी जे दिलेलं प्रकटीकरण आहे ते प्रकटीकरण तुम्ही ऐकलेलं आहे. I believe. मी विश्वास करतो. Holy Spirit, He has put His revelation, His word in your heart, in your mind. आणि मी विश्वास ठेवतो आज पवित्र आत्म्यानं देवाने त्याचं प्रकटीकरण वचनाच्या द्वारे तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये ते आज टाकलेलं आहे. That revelation of word of God is transforming you in the image of Jesus. I believe in Jesus' आणि name. देवाचं वचन जे आहे, जे प्रकटीकरण तुम्हाला झालेलं आहे, ते प्रकटीकरणच तुमच्या मनाला, तुमच्या मनस्थितीला येशू ख्रिस्ताच्या त्या मनासारखं, त्याच्या अंतःकरणासारखं बनवत आहे. मी विश्वास ठेवतो. Yes, Holy Spirit is working here. होय, पवित्र आत्मा या ठिकाणी आता काम करत आहे. Yes, if you want to stand up, you can stand up. If you want to kneel down, you can kneel down. Whatever you want to do, do. But attention upon Jesus. तुम्हाला उभा राहायचं असेल तर मग उभा राहू शकता. तुम्हाला गुडघ्यावर जायचंय, गुडघ्यावर जाऊ शकताय. पण तुम्ही एक गोष्ट मात्र नक्की करा, तुम्ही तुमचं लक्ष ख्रिस्त येशूकडे लावा. Worship team, come forward. या ठिकाणी आराधना टीम पुढे येईल. Oh, ribahila rakashaba. Jesus. Oh, shabarabarika baba. Don't look here and there. Don't look here and there. इकडे तिकडे पाहत बसू नका. Close your eyes, lift up your both hands towards heaven. डोळे बंद करा, दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा. Tell him, Holy Spirit, make me like a Jesus. आता येशूला सांगा, हे पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याला सांगा, मला येशू सारखं तू बनव. Make me humble like a Jesus. मला येशू सारखं नम्र बनव. Transform me in the image of Jesus. मला येशू ख्रिस्तासारखं तू बनव, त्याच्या प्रतिरूपाचं बनव. Yes. Tell him, I am ready, Holy Spirit. पवित्र आत्म्याला सांगा, पवित्र आत्मा, मी तयार आहे. Transform me into the image of Jesus. मला येशू ख्रिस्ताच्या त्या स्वरूपामध्ये तू बदल. Speak, speak, don't stop. त्याच्यासोबत बोला, बोला. कोणीही शांत बसू नका, थांबू नका. When you speak,